काय बोलायचं नाही मला कोण सांगतो मला नाही बोलत मावशी ए बाबा काय रे तुझं कुडाळ पाहिजे होती व कुराड फिराड काय नाही आधीच आमच्या घरात तापलेलं वातावरण आहे संध्याकाळी ऐका ना माझे काय नाही कुडाळ ऐकत बनवून तुझं. भेटते का जा तू संध्याकाळी ऐका ना अरे ऐका फिका काय नाही हे बी असलं पाहिजे ठेव तिथं आणि जा संध्याकाळी अहो, ये. मावशी असलं पाहिजे अरे होतं तुला व. नीट सांगितलंय ना आमच्या घरी आधीच भांडणं चालू आहे जा संध्याकाळी ये जा अहो, मग जा तू असं संध्याकाळी सांगा ये की जा. तुम्ही झकडायलाच का मग तुम्ही? जा ना हा? अरे तुम्हाला संध्याकाळी धंदे करायचे यायला का नाही कळत नाही करायचे? का तुम्हाला? आहे ते 500 रुपये दे इकडं मी खायला काहीतरी घेऊन येते बरं खायला भूक लागली आहे आणते दादा खायला आणते मी दुकानावर जाऊन येते घेऊन येते हो बसून चालते ती बाबा बस बस इथं बाबा दोन फोन बसता येत नाही काय बोल की ना काय तू आता काय मिळत नाही काय कुंकड जातो मोठा माणूस झाला बाबा नुसता गाडीवर फिरतय मोठा माणूस कशाला इथं बसला बसतोय की इथं काय इथं बसून असतात का काय दिवसभर तुम्ही गावावर वळूनच फेकलेलात बाबा तुम्ही हा मी आहे बघ हा काय काम धंदे करता तर पुरीच्या मागे फिरायचं काम आहे का तुम्हाला आता काय करा उन्हात तानाचं अरे काम धंदा बघा की वा अरे जमला गाड्या तुला सांगता ना मी नाही कडीला वाचली होय तसं काय झालं चोराच्या उलट्या बांबा काय तर नाही तर काय कळालंय तुम्हाला आम्हाला सगळं माहिती काय म्हणायला लागलात तुम्ही सांगता दोन आहे काय झालं असलं मग दोन आहे कुठं आहे माझं आम्हाला माहित पडलंय पण कशाला उग कस काय माहित पडलंय मूठ झाकून ठेवा लागत असते नाही माहिती कस काय पडलंय तुम्हाला सांगता आता भाऊ तू बरं ऐक ना काय माहित पडलंय सांग ना दोन आहे का अरे कुणी सांगितलंय तुम्हाला अरे आम्हाला सगळं आहे म्हणून म्हणतो कुणी सांगितलं तुम्हाला सांगितलंय कुणी जमलं गाड्या अरे भाऊ गावात काय घडतंय ते आमच्या दोघाला नाही कळलं म्हणलं लय झालं होय खरंय राव गावातले टावरच आहेत तुम्ही दोघ जण आणि मग 4G नाही पुन्हा 5G आम्हाला सगळं माहिती असतंय आम्हाला काय काम आहेत दुसरी लपड मोबाईल पण कळालं पण होय माझ्या म्हाताऱ्याला तू तिथं लोकेशन लागलंच कसं अरे लोकेशन लावावं लागतंय भैया ते दिसतंय कसं पाखरू बघितलं असतील ना मी विचार करलो लागलं कसं तिथं लावावं लागतंय आणि एक गोष्ट लक्षात ठेव भाई बोल की तुझ्या जळ जर नाही आपलं जळ टाकलं ते पाखरू नाही जर पटिलं ना तर नावाचं सार्थक नाही अरे देवा हे देवाच्या हातातून पाखरू सुटणं हे शक्यच नाही झालं का हा झालं चल होऊ दे याला माहितच नाही आपण कोण आहेत म्हणून दाखवून देऊ ह्याला चल काय किक नको मारू काय झालं इतकला तू काय कळलंय तिच्या काय म्हणतो असं तडतड करून आलंय बाबा इकडे लाईट गेली डिमा गेली फुला गेली अराची डिपी तोडून गेली की तिकडे काय रे काय झालंय तुम्हाला काय कळलं याला माहितच नाही तुला माहितच नाही एवढी पार घेऊन येईल ते आता 2 दिवसात आपल्या जाळ्यात जर नाही पाखरू अडकल तर काय राहिलं तो आता उडीतो तर मी चल जाऊ दे ओके ना आपलं चल झालंय काय सांगते मी पण तिथे चला काय करायला हे तुमचे अरे मला सांगतो काय झालंय तर पैसे नको ऐक ठेव पैसे नको ऐक ना काय झालंय भांडणं झाले आमच्या घरी मला लय आईने मारलंय तुला गावातला माणूस कोणी काय बोललाय का तुझ्या नाही घरच्या मला नको अरे मला सांगतो मी गावामधले समजा सूत्र आली होतोय कशाला टेन्शन घेते तू लय भांडणं झाले त्या 500 रुपयामुळे आमच्या घरी अरे 500 रुपयामुळे कुणी तुला मारलंय मला सांग गावातलं कुणी काही सांगून दिलंय का होय सांग ना लय मारले आमच्या आई पप्पानी पण आईनी पण मारले अरे तुम्हाला सांग ऐक ना इकडे बरं तू एक मिनिट काय म्हणायला लागलं ऐक ना. तर इकडे मला सांग काय झालंय तर नेमकं आपण समजा व्यवस्थित करू
गावामध्ये आपलं चांगलं चालतंय तुला काय कशाची अडचण नाही राहू दे. पैसे ऐक घ्या ना ना. बरं तू इकडे आहे ना नको नको आज इकडे नाही नको. दोनच मिनिटं येणार कुणी बघितलं तर नाही लय रे अवघड कुणी होईल, बघत नको. नाही मी आहे ना तुला बरं फक्त 2च मिनिट बरं का 2 मिनिटं फक्त ऐक ना इकडे मी महत्वाचं आधी तुझी पोरगी नाही हो अहो मी पण तसं समजत नाही हो तुम्हाला या अगोदर. नको ये ना 2 मिनिटं ये ना बरं 2च मिनिट सांगा लवकर ऐक ना मी काय म्हणायला लागलो काय झालंय मला बरं ऐक ना मी काय म्हणायला लागलो रडू पैसे घ्या नको ना. प्लीज रडू नको खरंच रडू नको बरं का ऐक ना मी काय म्हणायला लागलो तुला काय जे प्रॉब्लेम असेल तुझ्या घरच्यांना मारलंय का मी घरच्याला पण बोलायला तयार आहे माझ्यापाशी समजाय बघ पैसा आहे बंगला आहे गाडी आहे तुला काय पाहिजे तर तुला एकदम सुखामध्ये ठेवू शकतोय मी आणि हे धरा ना नाही ऐक ना राहू दे ना मी काय म्हणायला लागलो ऐक ना तुला काही जर अडचण आली तर मी त्याला खंबीर येणार आहे कशाला तू उगाच माझे पैसे परत द्यायला लागले जर गावामध्ये जर कुणी पण जर तुझ्या वडिलाला जर त्रास द्यायला असेल तर त्याला मी खंबीर आहे ना तू कशाला व्हायला लागलीस तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही त्याचं काही नाही हो पण आमच्या भाऊ सगळ्यांना कळलंय नाही रे ऐक ना मी त्याला खंबीर आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस उगाच मी तुझ्यावर लय प्रेम करतोय बरं का ते पैसे धरा ना ऐक ना प्लीज धर ना पैसे. प्लीज राहू दे ना ऐक ना नको मी जाते मी काय म्हणायला लागलो ऐक ना नको जाऊ रे ऐक ना नको. प्लीज थांब ना ऐक ना मी काय सगळ्यांनी लय भांडण केले तो मला लय मारले नाही मी आईला सुद्धा मारले आमच्या मी भाऊनी. समजायला बरोबर करतो तू टेन्शनच घेऊ नको ऐक ना नको मी थांब जाते. ना प्लीज थांब ना नको नको ऐक ना ऐक ना ह्यांना काहीतरी कांडी केली राव हे म्हणले तेच खरं कसं काय झालंय आता ह्यांना तर घोडाच लावणार आहे मी काय व्हायचं इथं होऊ द्या किती वेळ झालं पोरगी गेली दुकान आणायचं खायला मला बोलायचंच नाही. आम्हाला कुऱ्हाड आपल्याला काही संबंध नाही. कुऱ्हाड शेवटायची दुकान बंद केलंय आम्ही अरे उघड की काय बोलते नाही म्हणायला म्हातारं पेलंय दुकान बंद केली बाय पेला कोण म्हणतो पेला तू मामा मला पाहिजे म्हणली मामा हा, बोल. कुऱ्हाड शेवटायची पैसे आहेत का पैसे आहेत पैसे म्हणते काय तो कुठे नको अरे पैसे गाव पैसे पैसे काय हो? कुठे पैसे जा बरं. जाऊ ए यार गप्प बस तू. कशाचे पैसे काम करायचे इकडे आपल्याला पैसे राहा. मारतील तुम्ही का बसायला नुसतं लुटायला लागले. मला भैया, जा रे तुम्ही जा बरं. जा. बोलू देत नाही गिऱ्हाईक. नाही काय नाही अरे ते गिऱ्हाईक आहे ना. काय गिरायक फिरायक काय काय नाही नाही जा बघ, रे, सरपंच आता. ए भैया गप्प उठ दे जा बरं. पैसे उठ रे. जा ना बाबा पैसे काय नाही ए, आपण द्या ना आम्हाला कुऱ्हाड अरे घेऊ दे ना उठ ना बाबा तू आपले ताण दिले तुम्ही कुठून जा जा बरं उठ. जा बरं भैया चालेल ताण करू नका जा. झोपायचं झोपायचं नाही मला तुम्ही झोपा आता बाबाची इथे. पोरगी आणखीन आलेली नाही अरे आम्ही तुमच्या घरी गेलो तर आम्हाला ती इळी पाहिजे होती मग काय म्हणले माझ्या घरचे अहो ते राडा झाला बाबा तिथं भांडण लागली होती हो ते माझे वडील पिऊन आलेत म्हणून झाले ते आम्हाला पाहिजे होतं काय आम्ही पण वापस आलो होतो. मग घ्यायचं की आता काय दिलंच नाही त्यांनी आणि काय घ्यावं मग तसं दुकान लावलंय वाटतं आमच्या घरी कमून काय झालंय काय नेमकं ते माझे वडील पिऊन आलेत जरा त्याच्यामुळे आमच्या घरी होते बरं ऐक ना तू देते मी कुठून देऊ आता घरच्यांनी नाही दिलं आधीच एक पट आमच्या इथं काय लई गरज आहे आम्हाला यायची दिन तू संध्याकाळी यावत दुकानावर संध्याकाळी उघडते पण ती तुमच्या घरी भांडणं कशामुळे माहिती ते माझे वडील पिऊन आलेत म्हणून झाले तर हो पिते ते त्यांना कधी पण ते कधी कधी पिते तर जाते मी थांब की पळायत आडवायला काय झालंय जाते आडवायला कुठं तर थांब म्हणायला लागलो नुसतं नाही ना आम्हाला ती येळी पाहिजे होती ये संध्याकाळी या की आता काय अर्जंट मध्ये तुम्हाला का वाजता चालू संध्याकाळी यावा कवर संध्याकाळी या की 7-8 वाजता असते का पण चालू हो जाते मी थांब ना आता बघ काय झालं अडवायला काय करायची म्हणजे तुम्ही गल्ली बोळीने अडवतात ना असं इतकी काय गडबड सगळेच अडवायला लागलो दोघं आडवायला काय आम्हाला काय भेव वाटना काय वाटना पण असं काय आहे? भेव वाटायला लागलं काय आम्हाला आमचं काम आहे म्हणून आम्ही म्हणलं हो, काय काम आहे भांडायला लागले तेव्हा मग आमचं घरचा प्रश्न आहे आम्ही बघू आमचं कारचा प्रश्न लावता काहीतरी होतं 500 रुपये नाही काही नव्हतं कुणाचं जाते मी. काय आहे बाबा तुमचं आपल्याला का भेऊ नाही काय नाही काय तू धंदा करायचा का नाही धंदा करायला चालत ना मी आमचं गाव सोडून तिसरं जाऊ मग धंदा काय असं बोळेने अडवून असतंय का काय? बोले काही गल्ली की आता माणसं काय घालतं 500 रुपयाचं काहीतरी आमचं आम्ही बघूत की चालली जाते मी लगेच चालली काय अडवायचं बाबा असं बोळ्या गल्ल्यानं बरं मग संध्याकाळी आले देशील कधी हा संध्याकाळी देते या बरं आम्ही 9 वाजता येतो तुम्हाला हो 9 वाजता जाय मग हो.
की सगळे बघाय. भाकर आहे का भाकर नाही 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 पिऊन आला तरी भाकर खायची काय काय झालं की पेला ना आता भूक गेली असेल नाही का आता तुम्ही काय करा गावात जात इकायला चल काय जाय का उठा आणि भाकर आम्हीच विकायला भाकरीवर देऊ काय आम्ही आम्ही काय जाणतो मी दारू पिऊन बसाय जा रे भूक लागली मला चल काय विकून जाऊ चल. जाऊ दे तू. तुमच्या हातून कोण कोदाळ घेताय का कोदाळ? कुदळ कुराड खुरप घ्या ग माय कोदाळ घ्या कोदाळ. चल मग कोणी गलीत दिसाना गेलंय सगळे झोपलेत सामसूम झाले इतक्या उशिरा कवा पण असतंय का बाई निघायचं. कुदळी घेताय का कुदळी? नाहीत घेत कोणी तिकडे सगळे झोपलेले आहेत जाऊ दे चल इकडल्या वाटानं जाऊ आपण बाई माझी चप्पल तुटली ग माय. चल जाऊ दे तुटू मी दुसरी सोडू घेऊ का आपण इथं? सोडी आता काय कोण घेणार आहे इथं खायला पैसा नाही. जाऊ दे सोडी तर दुसरी घेऊ आपण आता बिना चपला तर चालावं लागेल मला. हे इकल ना आपलं इकल्याच्या नंतर आपण घेऊ दुसरं आपलं काय काहीतरी कांड करत करू दे ना अरे सर्किट टक्कर येते आपल्याला काय काटे काय गाय लयच पाय पोळाले तर खडे लय टोचायला लागले बघ मला. थोडी टोचायलेत तर तू काय कर इथली बारकी गली आहे ती फिर मी जरा मोठी गली फिरून येते हा बरं तू जवळचीच मी फिर इकडं जाते तू जा तिकडं मी तू जा जाते. इकडून हा, इथं. लय लांब जाऊ नको नाही जात. हा इकडे घेऊ आपण हो, हो. खुरपे येळे घ्या गा बाई औशी खुरपे घेता काय कुदळी बिळे. किती वेळ झाले बाई हिंडत बिना चपलाचं कुणाचं घर उघड नाही आणि कसं तरी विकायचं बाई ह्या कुदळे काय लयच अवघड आहे बाबा ह्यांचं तर. तो दूर आलाय मला तर पुढे बसतेच मी गार सावली म्हणलं. कुदळी घेता का कुदळी? कुदळ घ्यायची का? तुझ्या आईला सांग की. अगं सांग आईला कोणाला घ्यायची असली तर सांग ना. घरी नाही काय कुणी? आई नाही तुझी? बर बाई सकाळपासून आरडून जीव वैतागून गेला एक लोक नाही तर घरी सगळे नाही लागत लोकेशन चल कुठल्या कुणाच्या नादीत लागत कोणाला लागलो मी आता लोकेशन म्हणलं की त्याच्यात माग पाहायला बघ ना लावत ना लोक कुठे लागत लोकेशन लागत आहे का? बघ चल नादी लागत जाऊ अरे लागते काय अरे लागलं लोकेशन कवा आता लागत आहे आता लोकेशन बरोबर लागत आहे मी लावतो लोकेशन चल ना तू तिच्या मायला जाऊन काय म्हणशील तू? काय रे तू चलत निसत घ्या कुदळ कुदळ घ्या कुदळ. अरे तुला सापडत होतो ना मी तुला सांगितलं होतं मगाच मी तुझ्या समजा अडचणी सोडवितो पण तू मी घरी पण आलो होतो घरून पण लगेच गेलीस कुठे गेलतीस काय गरज आहे असलं विकायचं मग काय करू आमचा धंदाच आहे तेव्हा. अरे माझ्या सोबत राहिल्यावर काहीच गरज नाही तुला विकायची असलं काय करू मग? मी घरी पण गेलतो तुझ्या कशाला? हा तिथून लगेच निघून गेलीस तू मी येणं तू जाणं एकच झालं आई तर सकाळ धरून काही खाल्लं नाही. मग मला म्हणायचंच ना तू लगेच का गेलीस बरं तिथून मला बोलता बोलता लगेच गेलीस नाही काय होऊ शकत आता. का बरं आपलं आपण नाही बोललेलं बरं. नाही नाही बोलावंच लागेल तुला माझ्या घरचे लय आगाव येतं काही एकदम. किती आगाव असू दे त्यांना माहिती ना मी पण कसं आहे तर ते मला काहीच करू शकत नाही फक्त तू तयार पाहिजेस मला मी तयार असून काय करू नको. बस मला फक्त तूच तयार पाहिजेस बाकीच्या काहीच घेणं देणं नाही माहिती का नाही होणार काही. कसं काय होणार नाही व्हायलाच पाहिजे कसं आहे काय भाव दिला कुदळी 200 रुपयाला दिली. एवढे महाग असते का हो बरं ऐक ना हे काय आहे असलं हे दाखव इकडं
अरे दे फेकून कशाला इकडं. नको, ए, दे फेकून कशाला? ये भिकार. काय असलं बरं चल ऐक मी काय म्हणायला लागलोय. बरं ऐक ना, हा तुला आयुष्यामध्ये कधीच काय कमी पडू देणार नाही. अख्खं गाव विकत घ्यायची ताकद आहे आपली, माहितीये का? बरं हा तुला कधीच काय कमी पडू देणार नाही. फक्त मला तू आवडतीस ह्या कारणामुळे मी काय पण करायला तयार आहे तुझ्यासाठी. पण सोडणार तर नाहीत ना मला. एकदा पण नाही सोडणार मी. द्या वचन. वचन द्यायला लागलोय तुला. खरंच? खरंच खरंच कधीच नाही सोडणार. कधीच नाही सोडणार. जीवापेक्षा जास्त प्रेम करतो रे तुझ्या. ऐक ना, बघ मी काय म्हणालो, तुझा भरोसा मी कधीच तोडणार नाही. फक्त तू माझा भरोसा तोडू नको. नाही तोडीत. मी तुला दिलेलं वचन ते 100% पूर्ण करणार. आणि फक्त तू माझीच राहणार आणि मी तुझ्या. बरं ना. बरोबर आहे ना? हो चल आपल्याला आता इथं गावात पण नाही राहायचं. आपण जाऊ बाहेर निघून आता. हो हो. कारण काय आहे माहिती का? पण ऐका ना, हा बोल ना. कसं हो बस. माझ्या आई वडिलांचं कसं हो? अरे ते आई वडिलाचं ऐकून आणि त्यांचं हे करून तू इथंच बसची या मातीमध्येच असं भिकाऱ्यासारखं ते हे एक ते एक माझ्यासोबत चल, काहीच कमी नाही. आणि त्या मायबापाच्या कुठे नादी लागायला लागली तू. एखाद्या देते भिकाऱ्याच्या हवाली करून. मला काय कमी आहे? मी आईले हो तुमच्या सोबत, हम्म. पण माझा विश्वास तर नाही ना तुटणार. नाही रे, मी कसा विश्वास तोडन तुझा. मी मी खरं प्रेम आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत यायली बघा. मी पण आयुष्यभरासाठीच तुझ्या सोबत न्यायला लागलो ना तुला माझ्यासोबत. हो चल बरं. मग चल. हो चला चला चल बरं. चला इथं थांबून काय उपयोगच नाही. चला लवकर, कुणाला माहिती व्हायच्या अगोदर चला लवकर. मला